उद्याचा महाराष्ट्र बंद मागे शरद पवारांच्या आवाहनानंतर काँग्रेसनेही केलं जाहीर। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे करणार भूमिका स्पष्ट। बंद ऐवजी महाविकास आघाडी उद्या 11 ते 12 दरम्यान तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करणार। शरद पवार उद्या सकाळी पुण्यामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर करणार आंदोलन। उद्याच्या महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडीला हायकोर्टाचा मोठा धक्का। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी, कोर्टाचे आदेश। बंदवरून हायकोर्टाने चपराक लगावली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा, तर बंद राजकीय होता, फडणवीसांचा हल्लाबोल। येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित घाटगे करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। जयंत पाटलांची घोषणा। कागल विधानसभेतून हसन मुश्रीफांविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता। आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम। आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका। विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावरती राग व्यक्त करा। राज ठाकरेंचं वणीच्या सभेत आवाहन। 225 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार। महाविकास आघाडीशी एमआयएमची सकारात्मक चर्चा। इम्तियाज जलील यांची माहिती। एकटा लढलो तर पुन्हा एकदा बी टीम म्हणू नका, महाविकास आघाडी नेत्यांना दिला इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार। सरकार कसं कर्ज माफ करत नाही ते पाहतो, जरांगेंचा सरकारला इशारा। महाराष्ट्रातल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात। 16 जणांचा मृत्यू। भुसावळमधील यात्रेकरूंवर काळाचा घाला। पुणे सोलापूर रोडवर कंटेनरनं कारसह तिघांना चिरडलं। एकाचा जागीच मृत्यू। घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।